हॅलो, वेलकम बॅक टू रोशनीज ड्रीम डायरी. खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन येते, बट ॲक्च्युली मी आता तुम्हाला माहिती असेल, जर त्या लोकांना माहीत नसेल, मी माझ्या Instagramवरती बिग बॉस मराठी सीझन 6चा रिव्ह्यू व्हिडिओज सुरुवात केले आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. खूप लोकांना आवडतात हे. तर कमेंट्समध्ये लोकं बोलतायत, पण ज्यांना आवडत नाहीये ते ऑब्व्हियस शिव्याही घालतायत. बट ठीक आहे, ते तर चालतंच. बोलतात ना, निंदकाचं घर असावं शेजारी. त्यामुळे ते चालून जातं. आज व्हिडिओ मी बनवला कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, रोशन भजनकर होते आपल्या बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आणि ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेत. 50 दिवस त्यांनी सर्व्हाईव्ह केलं. पण ते ॲक्चुअली सरप्रायझिंग नव्हतं, कारण त्यांचा 2 वीकचा गेम बघताना ते असं होतंच एक्स्पेक्टेड कुठेतरी, की ते बाहेर पडतील आणि ज्या लोकांसोबत होते, ज्या टोळीसोबत होते ना, त्या लोकांनी त्यांना खरंच सपोर्ट नाही केला आणि या माणसाचा गेम खूप चांगला होता. हा माणूस कपटी तर बिलकुल नव्हता. म्हणजे मी त्याला पहिल्यांदा टीव्हीवर बघत होती, पण एक सॉफ्ट कॉर्नर आला, कारण तो जेन्युइन होता आणि विदर्भातील एक कंटेस्टंट होता. कारण विदर्भात ऑलरेडी शिव ठाकरेने या इंडस्ट्रीमध्ये आला. त्यानंतर त्याने आता खूपच चांगलं स्वतःचं नाव कमावलं. सो रोशनच्या बाबतीत पण तसंच वाटलेलं, पण ते नाही झालं. बट येस, ही इज अ गुड मॅन आणि तो कपटी नव्हता. त्याने चांगला गेम खेळला. त्याला एक संधी मिळाली, बट मे बी तो त्या संधीचं सोनं नाही करू शकला बिग बॉसमध्ये. बट असं वाटतंय की मे बी अजून त्याला फ्युचरमध्ये काहीतरी अजून शोजमध्ये मिळेल चान्स, तेव्हा तो अजून स्वतःला प्रूव्ह करेल. आणि मी बोलेल की ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर. तू जसा आहेस तसाच राहा. मी एक तुझी नवीन फॅन आहे असं म्हणू शकतोस तू. बट तू तुझ्या फॅमिलीला जसा सपोर्ट केलायस, कारण तू माथाडी कामगार आहेस. तुझी जर्नी म्हणजे तुझे व्हिडिओज बघून कळलेलं आहे, की तू किती स्ट्रगल केला किंवा तू किती गरिबीतून आलाय. त्यामुळे जर आता तुला त्या गोष्टी मिळतायत, ज्या तू डिझर्व्ह करतोस, तर ते खूपच चांगलं असेल बघायला. सो ऑल दी बेस्ट अँड कीप गोइंग.